नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की विजयाला असं वाटतं की ऊर्जाला काही जमणारच नाही स्वयंपाक करायला. पण ऊर्जा किती हुशार आहे आणि तिला आईने किती कानमंत्र दिलेत, काय काय केलंय, या सगळ्या गोष्टींमुळं इकडे विजया मात्र तोंडावर पडणार आहे आणि घरातले सगळेजण ऊर्जाने बनवलेल्या जेवणाचं कौतुक करणार आहेत. कारण ऊर्जाला तोंडावर पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जात असतात. म्हणजे ऊर्जाला त्रास देण्यासाठी दिव्या तर तयारच असते. दिव्याला तर हे पटतच नाहीये की ऊर्जा काहीतरी चांगलं करेल आणि तिनं काहीतरी चांगलं करावं, या गोष्टी तिला पटतच नाहीयेत. तिला फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये ऊर्जाची वाट लागली पाहिजे, एवढंच दिव्याच्या डोक्यात असतं. आता ऊर्जाने कशामुळे चांगलं जेवण बनवलं? ऊर्जाला जेवण तर बनवता येत होतं, पण आता घरी 2 माणसांसाठी बनवणं आणि इथं इतक्या साऱ्या माणसांसाठी जेवण बनवणं यामध्ये फरक आहे. म्हणून थोडं ऊर्जाला वाटत होतं की मला प्रमाण कोणीतरी सांगितलं किंवा आणि साहित्य कुठलं कुठं ठेवलंय. आज तिचा पहिला दिवस आहे किचन मधला आणि लगेचच हे सगळंच घडलेलं असतं. आता मात्र ऊर्जाने जेवण बनवलेलं असतं. स्वतः शौर्य आणि ऊर्जा सगळ्यांना जेवण वाढत असतात. मग हर्षवर्धन जेवण करतो आणि जाताना ऊर्जाला सांगतो की छान झालेला स्वयंपाक. आता मात्र विजयाची वाट लागते आणि विजया म्हणते की बरोबर आहे, हिचं कौतुक केलंय, हे सगळं तिला पटतं. पण तिला राग येतो आणि तिने ऊर्जाकडे येते आणि ऊर्जाला म्हणते की बरोबर आहे, कसं वकिली नाही चालली तर कॅटरिंगचा बिझनेस चांगला करशील. म्हणजे चांगलं केलं तरी प्रॉब्लेम आणि नाही केलं तरी प्रॉब्लेम, अशा पद्धतीची ही विजय आहे. आता नक्की काय घडतंय, ऊर्जा कशा पद्धतीने आईनं दिलेल्या त्या वहीचा उपयोग करते हे आपल्याला पाहायला मिळेल. आता इकडे शौर्य आणि ऊर्जा किचनमध्ये बोलत असतात. शौर्य ऊर्जाला म्हणत असतो की उद्या केसची हिअरिंग आहे. ऊर्जा म्हणते हो रे, मला खरं तर ना टेन्शन आलंय. मला कळत नाहीये की काय करायचंय आणि कसं करायचंय सगळं. या सगळ्या गोष्टी मी कशा पद्धतीने सोडवणार आहे मला कळतच नाहीये, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणतो की अगं काळजी कशाला करते, तुला सगळं जमणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. असं ऐकल्याबरोबर इकडे ऊर्जा म्हणते पण मला ना खरं तर टेन्शन येतं रे, मला कळत नाहीये की काय करायचं आणि कसं मॅनेज करायचं. तेव्हा शौर्य तिला म्हणत असतो काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुला सगळ्या गोष्टी व्यवस्थित येत आहेत, त्यामुळं तू अजिबात काळजी करायची गरज नाही. असं इकडे आता शौर्याने स्पष्टपणे ऊर्जाला सांगितलेलं असतं. फक्त आता आपण जाऊया आणि कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण ठरवूया. म्हणजे ती म्हणते नाही रे, मला पद्माशी पण जाऊन बोललं पाहिजे ना, कारण पद्मा बघ ना, तिचा उद्या क्रॉस एक्झामिनेशन होणार आहे आणि ती किती घाबरलेली असेल, त्यामुळे मला तिच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. असं इकडे आता ऊर्जा म्हणत असते. तेव्हा तो म्हणतो की चालेल. मग ती म्हणते आधी मी पोलीस स्टेशनला जाते, मग त्यानंतर पद्माकडे जाते, कोर्टात जाते, हे सगळं तिचं नियोजन चाललेलं असतं. तेवढ्यातच विजया तिथे येते आणि म्हणू लागते कुठे निघालीस. तेव्हा इकडे शौर्य म्हणतो की अगं आई, उद्या पद्माच्या केसची हिअरिंग आहे ना, त्यामुळं कोर्टात जायचंय. तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे, तुला कोर्टात जायचं आहे, पण महत्वाची गोष्ट तू विसरलाय तुम्ही, कारण आज पूजा झाली तर सगळा स्वयंपाक घरच्या सुनेने करायचा असतो, नवीन सुनेने. तेव्हा शौर्य म्हणतो पण आई अगं आज उद्या तुला माहिती आहे ना कोर्टाची हिअरिंग आहे, तर ऊर्जाला तिकडे जाणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मात्र ती म्हणते बरोबर आहे, पण आईसाहेबांनी सांगितलं नाहीये का की महत्वाचं काय आहे ते, कारण रीत आहे ना घरची, त्यामुळे सगळा स्वयंपाक बनवायचा आणि एकटीने बनवायचं, त्यामुळं कुठल्याही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येता कामा नये, असं सांगितलं जातं. आणि मग मात्र इकडे ऊर्जा पाहतच राहते. ऊर्जाला प्रॉब्लेम काय आत्ता बनवायचं याच्याशी नसतोच, कारण काहीही झालं तरीही कोर्टात जाणंही तेवढं महत्वाचं आहे आणि विजयाला फक्त प्रत्येक वेळेस काही ना काही अडफाटे आणायचे असते आणि तेच ती करत असते. आता मात्र ऊर्जा म्हणते की काय करणार आणि कसं मॅनेज करणार आहे हे सगळं, कारण काहीही झालं तरीही मला कोर्टात जाणं, पद्माला भेटायला जाणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, माझ्या केसच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. फक्त इकडे ऊर्जाची केसचा स्टडी नीट होणे असं या विजयाचं काम असतं. तिला तेवढंच वाटत असतं, म्हणून तर तिने त्या पद्धतीने वागत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं शौर्य म्हणतो पण आई अगं एवढा स्वयंपाक. तेव्हा आधी म्हणते की हो, कसं माहितीये का, पूजा मला न विचारता घातली ना, खरं तर सकाळी पूजा करतात, एवढ्या उशिरा ऊर्जा कसं स्वयंपाक करणार आहे, असं तो विचारत असतो. तेव्हा विजया म्हणते की आता करावंच लागणार आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की ठीक आहे करते मी. विजया म्हणते की बघ जमेल ना, तेव्हा ऊर्जा म्हणते की हो जमेल. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी डॅडी म्हणत अर्पिता खाली आलेली असते.
तिला हर्षवर्धन सोबत बोलायचं असतं आणि हर्षवर्धनला ती डॅडी म्हणत असते. तेव्हा तिला विक्रांत म्हणतो की हे काय आता तू डॅडी कधीपासून म्हणायला लागली, अंकल म्हणत होतीस ना. तेव्हा मात्र ती सांगू लागते की हो बरोबर आहे, पण आता माझं लग्न होणार आहे ना 10 दिवसात. मग शौर्याचे डॅडी ते माझे डॅडी, म्हणून मी त्यांना डॅडी म्हणते. तेव्हा ती म्हणते शॉपिंग करायचंय, एवढं सगळं राहिलंय, साड्या घ्यायच्या आहेत, आई तू ना कांजीवरमच घे, आणि मग मला ज्वेलरी घ्यायची आहे. तेव्हा डॅड म्हणत असतात तिच्या अगं थांब जरा, करायचंय सगळं. आणि मग इकडे विक्रांतला खूप राग येतो, आता ही मॅड एक घरात भरली आहे असं तो म्हणू लागतो. म्हणजे तिच्या नावाने ओरडत असतो की ही मॅड आहे आणि ही अशा पद्धतीने बोलते, हे सगळं ती चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे राग येतो, तो खूप राग येतो त्या दिग्विजयला, कारण तो म्हणतो की बासा असं बोलायचं नाही तिच्याशी. मग तो तिला सांगतो की हो तुझ्या आई बरोबर जायचं, सगळीकडे जायचंय, तुला जे जे करायचंय ते सगळं तू कर, अगदी बिनधास्त कर, काही प्रॉब्लेम नाहीये असं इकडे तो तिला सांगत असतो. आणि ती मात्र म्हणत असते की चालेल. मग आईला म्हणते की आई अगं आपण मेहंदीच्या डिझाईन सिलेक्ट करूया असं आईला ती सांगते. ती म्हणते मी काढून ठेवलेले आहेत, तू एकदा आलेस की बघ, कारण तुलाही मेहंदी काढायची आहे ना. तसं पाहता इकडे अर्पिता आणि तिच्या आईचं जे नातं आहे ना ते खूप छान आहे, दोघे एकमेकींना छान सांभाळून घेतात. आणि इकडे विक्रांतला मात्र राग आलेला असतो, एकतर केसचं टेन्शन आहे आणि त्याचबरोबर एवढं सगळं होऊनही ही अर्पिता एक डोक्याला ताप झाली असं त्याचं म्हणणं आहे. आता इकडे मंदाला विजया सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तिला एकटीला स्वयंपाक करायचा आहे, तू अजिबात तिच्या मदतीला जायचं नाही, कोणतीच मदत तिला करायची नाही, हे लक्षात असू दे. तर मंदा म्हणते की चालेल ठीक आहे. आता मंदाला काय करणार आहे, मंदाने काही जरी केलं तरीही इकडे ऊर्जा शांतपणे स्वयंपाक बनवत असते. फक्त तिचा आता प्रॉब्लेम असा झालेला असतो की प्रमाण किती घ्यायचं, कसं घ्यायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये ती अडत असते. ती म्हणत असते की मी स्वयंपाक तर केलाय, मला येतो बनवता, पण कुठलं प्रमाण कसं घेऊ हेच मला कळत नाहीये असा ती विचार करत असते. आणि तेवढ्यातच शौर्य तिथे येतो. शौर्य म्हणतो काय झालंय, काही प्रॉब्लेम नाहीये ना. तेव्हा ती म्हणते अरे प्रॉब्लेम असा नाहीये, मला जेवण बनवता येते, पण प्रमाण कळत नाहीये. माझ्या घरी आम्ही बनवायचो ना तेव्हा कसं आम्ही दोघीच होतो ना, आणि मग इतक्या माणसांसाठी मी पहिल्यांदा बनवते, त्यामुळे मला कळत नाहीये काय करू. शौर्य म्हणतो अगं जमेल तुला, काळजी करू नकोस. ऊर्जा म्हणते हो बरोबर आहे, सगळं पटतंय मला तुझं, पण एवढ्या सगळ्या माणसांचं प्रमाण कसं घेऊ. आणि ती बोलत असते तेवढ्यातच तिथे पाठीमागून दिव्या या दोघांना बघत असते. दिव्याला एवढंच कळतं की ही कोणाशी तरी बोलते. मग दिव्या यांच्यावर लक्ष ठेवूनच असते. शौर्य मात्र त्या खिडकीतून तिच्याशी बोलत असतो आणि ऊर्जाला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु इकडे ऊर्जा मात्र शौर्याला म्हणत असते की ठीक आहे शौर्य जा, तुम्ही बघेल करेल काहीतरी. आता मात्र शौर्याने सांगितलेलं असतं की नाही, काहीही झालं तरीही मी तुझ्यासोबत इथं आहे, तू सांग फक्त. अगं आपण इंटरनेटवरनं बघूया ना. तेव्हा ऊर्जा म्हणते नाही रे, प्रमाण वेगवेगळं असतं इंटरनेटवरती. मग आता काय करायचं हा प्रश्न उभा असतो. तेवढ्या दिव्या तिथे येते आणि म्हणते कोणाशी बोलते ती. तेव्हा लगेचच इकडे दिव्याला ती सांगू लागते की नाही ग, कोणाशी नाहीये, मी माझ्या स्वतःशीच बोलते, जरा प्रमाण हे करते ना, एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचंय. दिव्या म्हणते कसे आता कळेल तुला, आणि मी तुला अजिबातच मदत करणार नाहीये, काहीही झालं तरी मी तुला मदत करणार नाहीये, कारण मी तुला मदत केली तर सासूबाई मला ओरडतील असं इकडे दिव्या तिला सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा दिव्याकडे पाहते, कारण दिव्याला अजिबात इच्छा नाहीये की ऊर्जाचं कौतुक व्हावं, आणि म्हणूनच दिव्याचं हे सगळं नाटक असतं. दिव्या निघून गेलेली आहे, पण तिच्या मदतीला तिचा प्राणहून प्रिय असा शौर्य आलेला आहे आणि शौर्याने तिच्यासाठी जबरदस्त आयडिया करून आणलेली आहे. शौर्य तिला सांगतोय की मी आजीला सगळं काही बोललेलो आहे आणि आजी तुला मदत करणार आहे आणि त्यासाठी मी मोबाईल देखील आणलेला आहे. मला माहिती आहे आजी इथे येऊ शकणार नाही. ऊर्जा म्हणते अरे पण नको, हे सगळं केलं ना जर का सासूबाईंना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ऊर्जाला तो म्हणतो काय होत नाहीये, तू नको काळजी करू, हा फोन घे आणि तू बोलायला सुरुवात कर. मी तिकडं आजीला जाऊन देतो आणि त्यांना कॉल करायला लावतो. तुला जे काय अडचण असेल ना ते सगळं त्यांना विचार, आजी तुला सगळं काही सांगू शकते. आता जरासा ऊर्जाच्या जीवामध्ये जीव आलेला असतो, कारण तिला काही सुचत नसतं की किती प्रमाणात करावं, कसं करावं, काय करावं. त्यामुळं ती जरा काळजी करत असते. तिकडं शौर्याने आजीला फोन दिलेला आहे आणि आजीला सांगितलं आहे की सगळं ऊर्जाला व्यवस्थितपणे सांग आणि आजी देखील या गोष्टीसाठी तयार आहे.
आता ऊर्जाने तो फोन समोर ठेवलेला असतो आणि आजीला सगळं काही प्रमाण विचारत असते. मला थोडं बहुत कळतं बरं का, पण मला बघायचं आहे की प्रमाण कसं असतं ते. कारण प्रमाणावर तर व्यवस्थित स्वयंपाक होत असतो आणि नेमकं मला ते इथल्या घरातलं समजत नाहीये. त्यामुळे तुम्ही मला नीट सांगाल का? असं ती आजीला विचारते. आजी म्हणते, "काही काळजी करू नको. मी तुला सगळं अगदी व्यवस्थितपणे सांगते. का तुला कशाचं प्रमाण पाहिजे सांग." तेव्हा ऊर्जा म्हणते, "अहो मला ना जरा तिखटाचं वगैरे प्रमाण पाहिजे होतं." ते म्हणते, "हो." मी सांगते तुला काही काळजी करू नको आणि मग आजी ऊर्जाला मदत करण्याच्या दृष्टीनं व्यवस्थितपणे सांगायला सुरुवात करते आणि ऊर्जा ऐकत असते. पण ऊर्जा ऐकत असतानाच मोठा घोळ झालेला आहे. कारण पाठीमागून विजया आलेली आहे. विजयाला कळतंय की ही फोनवर बोलत आहे. अर्थात तिला हे कळत नाही की ती कोणाशी बोलतेय. पण ही फोनवर बोलते या गोष्टीमुळंच विजया चिडलेली असते आणि म्हणते, "हे काय? स्वयंपाक करतेस ना? मग कानाला फोन लावायची काही गरज आहे का? हे असं करतात का स्वयंपाक?" असं म्हणून तिनं तो मोबाईल काढून टाकलेला आहे आणि तिला सांगितलंय, की अजिबात मोबाईलला हात देखील लावायचा नाही. कळतंय ना? तू एवढी चांगली निष्णात स्वयंपाक करणारी आहेस ना, तर तुला जमतील सगळ्या गोष्टी. त्यामुळं तुला कोणाची मदतीची गरज लागणार नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. असा टोमणा देखील विजयाने मारलेला असतो. त्यामुळं हा मोबाईल आहे ना, तो जरा बाजूलाच ठेव आणि पटापट हात हलव. कारण आता त्यांना देखील ऑफिसला जायचं आहे आणि सगळ्यांची जेवणाची वेळ देखील होत आलेली आहे. असं म्हणून विजयाने तिला आता काम लवकर करायला लावलेलं असतं. शौर्यचा एक प्लॅन फेल झालेला असतो. तर दिव्या पाहते, की हा मोबाईल आपण इथं ठेवायलाच नको असं म्हणून ती विजयाला सांगते, की "सासूबाई मी असं करू का? हा मोबाईल आहे ना, मी तिच्या रूममध्ये जाऊन ठेवते. कसं आहे ना, इथं मोबाईल असला तर सारखं तिचं मोबाईलकडे लक्ष जाणार आणि व्यवस्थित काम होणार नाही." असं ती ऊर्जाला म्हणते आणि ऊर्जाचा मोबाईल तिने उचललेला असतो. ऊर्जाला खरं तर आजीची मदत घ्यायची असते. कारण आजीच्या मदतीशिवाय हे सगळं शक्य होईल असं तिला वाटत नसतं. एकतर वेळ भरभर पुढे जात असतो. तिलाही ऑफिसला जायचं आहे, तिलाही कोर्टामध्ये जायचं आहे, केसची सगळी तयारी करायची आहे आणि इथं स्वयंपाक केल्याशिवाय तिला हलता देखील येत नाही. त्यात ही विजया आणि दिव्या ह्या तर अतिच करायला लागलेल्या आहेत. ह्या जराही काही मदत स्वतः तर करत नाहीतच, सांगत देखील नाहीत आणि दुसरं कोण करतंय त्यांना करू देखील देत नाहीत. दिव्यानं तो फोन उचललेला असतो आणि ऊर्जाला सांगितलेलं असतं, की "आता हा फोन मी तुझ्या रूममध्ये ठेवते हां, काही काळजी करू नको. सेफ व्यवस्थित ठेवते." असं म्हणून दिव्या तेथून निघून गेलेली असते आणि विजया तिला सांगते, "जरा पटापट हात हलवायचे आणि लवकरात लवकर सगळा स्वयंपाक पूर्ण करायचा." आता शौर्यला कळत नाही की काय करावं ते. कारण आजी एवढं सगळं व्यवस्थित सांगणार होती, पण आता तो प्लॅन देखील फेल झालेला असतो आणि ऊर्जा आता टेन्शनमध्ये आलेली असते आणि या सगळ्या गडबडीत खूप मोठा घोळ होतो. ऊर्जाने फ्लॉवरची भाजी केलेली असते, ती अक्षरशः खालून करपून गेलेली असते. ती झाकण उघडते, तेव्हा त्यातून धूर बाहेर निघत असतो आणि तो घरभर पसरलेला असतो. दिव्या पाठीमागच उभी असते. दिव्याला देखील त्या गोष्टीचा वास येतो आणि ती म्हणते, "बापरे! हिनं तर भाजी करपवली दिसतेय." आणि आता दिव्या खुश झालेली असते. कारण भाजी करपली आहे म्हणल्यानंतर आता परत एकदा विजया हिला खवळणार आणि आपल्याला अजून गंमत बघायला मिळणार. या गोष्टीमुळं दिव्या भलतीच खुश झालेली असते. "अरे वाह! 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 छान करपवलीस ना भाजी? बरं झालं. आता तुझी अजून गंमत होणार आहे." असं दिव्या पाठीमागे उभारून बोलत असते. इकडे तो करपलेला वास घरभर पसरल्यामुळे हर्षवर्धनपर्यंत पोहोचलेला असतो आणि हर्षवर्धन विजयाला म्हणतो, "अगं काय झालंय? किचनमध्ये काय करपलंय का? इथपर्यंत त्याचा वास येतोय." विजया म्हणते, "हो करपलंय. करपू द्या ना." तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, "असं का करतेस? गॅस जाऊन बंद तरी कर ना. घरभर सगळा तो वास पसरलेला आहे. इथं मला त्याचा त्रास व्हायला लागलाय. का मी जाऊन बंद करू?" विजया त्याला कुठेच जाऊ देत नाही. म्हणते, "अहो करपलंय तर करपू द्या. तुमची सून आहे ना, ती स्वयंपाक करत आहे. जी स्वतःला एवढं स्मार्ट समजते, अति हुशार समजते ना, तिने भाजी करपवली आहे. यावरूनच कळतंय की तिला किती स्वयंपाक जमतोय ते. जागीरदारातल्या चालीरीती तिला काय जमणार आहेत, हे सगळे एका सीतावरून भाताची परीक्षा होत असते. त्यामुळे तुम्ही कुठे सुद्धा जाऊ नका. तुम्ही जरा शांत बसा. आज तिची काय गंमत होते ना, ते फक्त तुम्ही बघत राहा." आणि राहिला प्रश्न स्वयंपाक करायचा. अहो, इतक्या सगळ्या माणसांचा स्वयंपाक 15 ते 20 मिनिटात मी बनवू शकते. तुम्ही कशाला काळजी करताय? जरा थोडंसं थांबा आणि नुसती आता आज होणारी गंमत पाहत राहा. आता हर्षवर्धनला देखील वाटतंय, की खरोखरच या सगळ्या गमतीमध्ये म्हणजेच ऊर्जा जे काही स्वयंपाक करते त्या गोष्टीमध्ये खूप काही आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळणार आहे.
त्यामुळं आपण देखील आता शांत राहिलेलं बरं आहे. आणि मग विजयानं सांगितलंय त्याप्रमाणे तो शांत राहतो. इकडे शौर्य पुन्हा एकदा ऊर्जाच्या मदतीला धावत आलेला आहे आणि आता यावेळेस शौर्यने स्वतःचा फोन तिच्याजवळ ठेवलेला आहे आणि त्याने सांगितलंय, की "मी आजीला फोन करायला लावतो. त्याचबरोबर तुला हाताने फोन उचलता येत नाही ना, तर मी तुझ्यासाठी हेडफोन देखील आणलेले आहेत," असं तो सांगतो. आणि ते हेडफोन पटकन येऊन त्याने तिच्या कानामध्ये लावलेले आहेत. तर आजीचा फोन देखील ठेवलेला आहे. ऊर्जाने देखील तो फोन घेतलेला आहे. खरं तर ऊर्जाला भीती वाटत असते. जर का हे सगळं पाहिलं तर खूप मोठी अडचण येणार आहे. त्यामुळे ती नको-नकोच म्हणत असते. पण आता शौर्याला पण तिची काळजी वाटत असते आणि खरं तर ऊर्जाला देखील सगळं प्रमाण कसं घ्यावं हे कळत नसतं. म्हणून तिने तो फोन घेतलेला असतो आणि तो एका डब्यात ठेवलेला असतो. पण पाठीमागून दिव्याने सगळं काही पाहिलेलं असतं. आता आजीकडून फोनवर बोलत असते आणि शौर्यने तिकडे ऊर्जाच्या कानामध्ये हेडफोन घातलेले असतात. त्यामुळं आजी काय सांगते ते सगळं आता ऊर्जाला समजत असतं. ऊर्जा म्हणते, "हां, मला एक सांगा, की आता फ्लॉवरची भाजी करपलेली आहे. मी काय करू मला कळत नाहीये." आजी म्हणतात, "हे बघ, अजिबात पॅनिक होऊ नको. तू ना पहिल्यांदा शांत हो. सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि स्वयंपाकाला एवढा जास्त वेळ लागत नसतो. तू शांतपणे स्वयंपाक केलास ना, तर तो अगदी व्यवस्थित होईल." ऊर्जाला थोडंसं बळ आलेलं असतं आणि आजी तिला सांगू लागलेले असतात. ती विचारते, "आता फ्लॉवरची भाजी करपली आहे. मग मी काय करू? पालकची भाजी करू का?" आजी म्हणतात, पालक अगं आलू पालक वगैरे घरामध्ये ना जास्त कोण खात नाही. त्यामुळं परत त्या भाजी खाणार नाहीत." इकडं दिव्या जी आहे ती सगळं ऐकत असते आणि दिव्याला हे काही होऊच द्यायचं नसतं. मग ऊर्जा विचारते, "मी काय करू?" आजी सांगतात, "मग असं कर, तू डाळ भाजी कर." ऊर्जा म्हणते, "ठीक आहे. कोणती डाळ घेऊ?" ती सांगते, की "तुरीची डाळ आणि मुगाची डाळ." तेवढ्यात पाठीमागून दिव्या टपकलेले आहे. तिला तर माहितीच आहे, की ही मदत घेत आहे. कारण तिला सध्या प्रमाण कळत नाहीये. दिव्या बघते आणि म्हणते, काय करतेस तू? चालू आहे ना गं सगळं व्यवस्थित? भाजी तर करपली आहे वाटतं. थांब मी तुला काही मदत करू का?" असं म्हणून तिने डब्यात ठेवलेला फोन आहे, तोच बाहेर काढलेला असतो. "अरे बापरे! या डब्यात तर फोन आहे. मग या फोनची काय गरज आहे तुला? अजिबात फोन वगैरे काय वापरायचा नाही हां. आत्ताच सांगितलंय ना सासूबाईंनी. हां, आणि हे काय? बघू कानात काय?" असं म्हणून तिने हेडफोन देखील काढून घेतलेला असतो. दिव्याने बरोबर ऊर्जाला मदत करणाऱ्या शौर्य आणि आजी यांची यांचा प्लॅन जो आहे तो उधळून लावलेला असतो आणि आता हेडफोन आणि मोबाईल हे दोन्हीही ऊर्जाच्या हातामध्ये असतात आणि ऊर्जा तिला सांगते, "झालं, आता हा फोन आजींचा आहे ना? हा फोन मी आजींना देऊन येते आणि थँक मला नंतर म्हण. कारण हे सगळं जर का सासूबाईंनी पाहिलं असतं ना, तर तुझं काय झालं असतं? विचार कर बरं." असं गोड-गोड बोलून दिव्याने तो फोन आणि हेडफोन दोन्ही घेऊन गेलेले असते. आता ऊर्जाला आठवतं ते म्हणजे आईचं वाक्य, "तुझी परीक्षा प्रत्येक ठिकाणी होणार आहे. जशी कोर्टामध्ये होणार आहे ना, तशी तुझी परीक्षा घरी स्वयंपाक करताना देखील होणार आहे. त्यामुळं मी दिलेली ही वही वापर." हे तिला आठवतं आणि ती पटकन जाते आणि स्वतःच्या बॅगमधली आईची वही पाहायला लागते आणि वाचते. तेव्हा तिला समजतं, की यामध्ये तर जबरदस्त असा खजिना आहे. आईने आपल्याला स्वयंपाकाचा जबरदस्त खजिना दिलेला आहे आणि आता आपण तोच वापरायचा असा विचार करून ऊर्जा खूपच खुश झालेली असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की त्या वहीचा खूप वापर ऊर्जाला झालेला आहे. कोणता पदार्थ कसा बनवायचा, त्यामध्ये किती व्यक्तींसाठी किती प्रमाण वापरायचं, हे सगळं काही दिलेलं असतं आणि त्यामुळे ऊर्जाने अगदी व्यवस्थित अतिशय चविष्ट असा स्वयंपाक बनवलेला असतो आणि तोही अगदी वेळेत बनवलेला असतो. आता सर्वजण जेवायला आलेले असतात. हर्षवर्धन तर या गोष्टीची खूपच तारीफ करतो आणि तो म्हणतो देखील, की स्वयंपाक अतिशय छान झालेला आहे. आता हे सगळं ऐकताना विजयाला खूपच राग येत असतो आणि विजया या सगळ्या गोष्टीचं कौतुक करण्यापेक्षा ऊर्जाला म्हणते, की "छान झाला स्वयंपाक, हे कळलं मला. पण याचा अर्थ असा होतो, की जर का तुझी वकिली चालली नाही, तर केटरिंग तरी चालू शकतंय." असा टोमणा तिने मारलेला असतो. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक